नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज अजेंड्याचा बातमी आहे जनसंवाद दौऱ्याची। माजी उपमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अहमदपूर तालुक्यातील मोजे थोरलेवाडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आश्वासने दिली, पण त्याची पूर्तता केली का असा थेट प्रश्न शेतकऱ्यांशी विचारण्यात आला होता। ज्याप्रमाणे केंद्र शासनाने नोटबंदी केली, आता त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी वोटबंदी करावी असे त्यावेळी बोलत होते। पाहूया या संवाद दौऱ्यातील काही क्षणचित्र। ठाकरे साहेबांचा काही जणांचे घरदार पडली, वाहून गेली आणि या स्थितीमध्ये राज्य सरकारने 31,800 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं होतं। मग जिरायती जमिनीला 8,500 रुपये, बागायतीला वेगळे, फळबागांना वेगळे, आणि मग ही 31,800 कोटी रुपयाचं पॅकेज आपल्याला मिळालं का हे विचारण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या गावात आलेले आहेत। या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते कालपासून मराठवाड्यातल्या गावागावात फिरतायत। काल बीड, धाराशिव, लातूर, आता नांदेड जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत। आणि म्हणून या निमित्तानं शेतकऱ्याशी संवाद साधत असताना काही या गावातील शेतकरी आपली भूमिका मांडणार आहे। गावातले जे शेतकरी इथले काही सांगितलेले आहेत त्यांनी येऊन कृपया आपली भूमिका, हे पॅकेज मिळालं का, बाकी आपल्याला कोणावर टीका करायची नाही, कोणावर काही बोलायचं नाही। हे पॅकेज शेतकऱ्यांना मिळावं एवढ्याच अपेक्षेसाठी मान्य उद्धवजी आपल्या गावात आलेले आहेत। आणि म्हणून काही शेतकरी इथं बोलू इच्छितात, त्यांनी कृपया व्यासपीठाजवळ यावं आणि हे पॅकेज आपल्याला मिळालं का ही भूमिका सांगावी। कोण कोण आले या इकडनं? मी चापोलीचा शेतकरी आहे, बालाजी तुकाराम होनराव। माझं 5 एकर जमीन आहे। माझ्या मुलाला पैसे भेटले नाही। 2 एकर 5 गुंठ्याचा तलाट्याने पंचनामा केला आहे, तरी आम्हाला काही भेटलं नाही। 1 रुपया पण नाही भेटला? नाही। काय होतं शेतात? शेतात काय? सोयाबीन होतं। किती एकरवर होतं? 2 एकर 5 गुंठ्यामध्ये तर 5 फूट पाणी थांबलं होतं 2दा। सगळं नुकसान झालं? हा, नुकसान झालं। 1 रुपया आला? काही आले? काही नाही। सरकारने किती जाहीर केले ते माहिती आहे तुम्हाला? 17,000 काहीतरी असं म्हणले। आणि रब्बीसाठी काही देणार होते 10,000 रुपये? 10,000 रुपये ते मिळाले? काहीच भेटलं नाही अजून। मी वांजरोडा येथील नामदेव व्यंकटराव आगलावे शेतकरी आहे। मला 10 एकर जमीन आहे, पण 10 एकरमध्ये 10 एकरही सोयाबीन होतो, तरी आम्हाला 1ही रुपया मिळाला नाही। आमच्या बायकोला 3,000 रुपये मिळाले, सारंगला 1ही रुपया मिळाला नाही, मला 1ही रुपया मिळाला नाही। आणि आता रब्बीसाठी सुद्धा काही मिळालेलं नाही, विमा मिळालेला नाही, आमचे पंचनामे झाले नाही। हो, नाही आहे। आता ह्या बाँड्रीवर असल्यामुळं केंद्राचं पथक आलं नाही। ठीक आहे। आता हे आपले कार्यकर्ते आले होते, पण विशिष्ट असे कोणतेही आले नाही, तहसीलदार सुद्धा आले नाहीत। ठीक आहे। आणखी हे बाबाला बोलून द्या। मला मी डब्बा घेऊन आलो सोबत, पॅकेज मिळालं नाही साहेब। काही मला 3.5 एकर जमीन आहे, 1200 भेटलं मला। काय पॅकेज जमीन आहे तुम्हाला? 3.5 एकर आहे। आणि मग किती रुपये मिळाले? 1200 रुपये। सरकारने किती जाहीर केले माहिती आहे? 17,000 रुपये पॅकेज केलं तर मग। बर, आणखी काही बोलायचं? बोलायचं साहेब, बोला ना। भरपूर काही आहे बोलायचं। पॅकेज नाही भेटलं साहेब, काय भेटलं नाही। समजा हे या बाबाने सांगितलं की 3,000 रुपये मिळाले, आणखी कोणाला मिळाले पैसे? 8,500 मिळाले। किती जमीन तुमची? 2 हेक्टर 43,000। 2 हेक्टर 43,000। बागायती का जिरायती? जिरायती आहे। मग किती मिळायला पाहिजे तुम्हाला? 17,500 घोषित केलेलं आहे। हा 18,500 साहेब घोषित केलेली आहे। 8,500 मिळाली साहेब। आणि त्याच्यामध्ये तलाट्याकडे गेलं, आमच्या मुलाचे मी अज्ञान पालक आहोत, बॉन्ड आणा,
केवायसी करा, 500 रुपये घरामध्ये हार माणसाची चालीत आमचं साहेब नाही मिळालं नाही. ठीक आहे. मला 10 एकर शेती आहे. पूर्ण सोयाबीन आहे, पूर्ण काळी पडलेलं आहे. त्याच्यामध्ये 6000 हेक्टरी काहीतरी आलेत आम्हाला. हेक्टरी 6000. हा, त्याच्यात 248 माझ्या नावावर आहे. पूर्ण सगळ्या हेक्टरचे आले का एकच हेक्टरचे आले? 2 हेक्टर 48 गुंठे माझ्या नावावर जमीन आहे. तर त्याच्यावर 55 फक्त 6000 रुपये दिलेले आहे. 18,500 रुपये त्यांनी घोषित केले. 10,000 रबीचे 8,500 हेक्टरी म्हणून घोषित केलेलं होतं. त्यांनी फक्त 6000 आले. तर आमच्याकडे त्याची मेसेज सुद्धा आहे. मी संग्राम मोतीराम पाटील पुणेकद्दू. एक एकर जर खरडून गेला असतो त्याचं नाव यादीतून वगळलंय. याचं कारण असं सांगितलंय आम्हाला की ही बहुभूधारक आहे म्हणून. आणि जे रब्बीचे जे पैसे आता देणार आहेत, आता असं मी ऐकतोय की लातूर जिल्हाच वगळला आहे. आता प्रत्यक्षात मला त्याची पूर्ण माहिती नाही, पण लातूर जिल्ह्याला वगळलंय असं मी ऐकून आलो. आणि हे सगळे ह्या सरकारचे धोरण चुकीचे. आणि आम्हाला जी कर्जमाफी आम्ही मागतोय, कर्जमाफी मागतोय, ती काही आम्ही कुणावर उपकार करा म्हणून मागत नाही. आम्हाला जे कर्ज झाले साहेब, ह्या सरकारच्या दळबद्री सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमचं कर्ज झालेलं आहे. तुम्हाला सांगतो मी, 1 एकर सोयाबीन उत्पादन करण्यासाठी 25,000 रुपये खर्च येतो. आणि आमच्या भागामध्ये 5 क्विंटल प्रति एकर असं सोयाबीन होतं. म्हणजे एका क्विंटलला 5,000 रुपये उत्पादन करण्याचा खर्च आहे. आणि हे सरकार आम्हाला 3,000 4,000 रुपयाला आज मार्केटमध्ये विकतंय. आणि त्यांनी जे 5,000 ठेवलाय ते सुद्धा आमच्या त्या खर्चाच्या बरोबर इतका पैसे नाही. आणि ही आता त्या सेंटरला सोयाबीन घालणं इतकं सोपं नाही साहेब. तुम्हाला माहित नसेल आमची काय परिस्थिती आहे. आम्ही रात्रंदिवस त्या सेंटर पाशी ते ऑनलाईन करण्यासाठी आमचे घरबार बसून आहेत. आमचा एक माणूस गेला तर तिथं ऑनलाईन होत नाही आमचं सोयाबीन. आमची बायको न्यावं लागते, आमची आई न्यावं लागतंय, आमची लेकरं न्यावं लागते, तिथं अंगठा लावावं लागते जाऊन. आणि सेंटर तालुक्यामध्ये 3 आहेत. शेती किती आहे, शेतकरी किती आहेत याचा अभ्यास सरकारला नाही का? हे तुम्ही तुमच्या सर्वांच्या माते विधानसभेमध्ये हे प्रश्न उठवा. आणि आता बंद करा, नाही तर प्रत्येक गावाला एक सेंटर देऊन टाका. तसं सोयाबीन खरेदी होत नाहीये. सोयाबीन सरकार शेतकरी खरेदी करू लागले, पण शेतकऱ्याची बेइज्जत करून सोयाबीन खरेदी करताय. ही खंत आहे आमची. पेमेंट नाही साहेब. देवर्जन तालुका उदगीर जिल्हा लातूर. लाडका भाऊ म्हणून काढले होते साहेब. शिंदे बिंदे कोण आहे ते गद्दार. आणि साहेब फेब्रुवारी महिन्यापासून पेमेंट नाही साहेब. महिला एवढं त्रस्त आहेत साहेब, आता डोळ्यातून पाणी येतं. एवढं तुम्हाला काय सांगू साहेब की छोटे छोटे लेकरं घेऊन साहेब त्या शाळा जावं लागते साहेब, तरी त्यांनी पेमेंट करत नाही साहेब. त्या लातूर जिल्हा परिषदला 100 चक्रा झाल्या साहेब. तर त्यांनी म्हणतात ही कागद द्या, ती कागद द्या, असं या, तिकडून या, इकडून या, याचा वशिला घेऊन या, त्याचा वशिला घेऊन या साहेब. उदगीर जळकोट उदगीर तालुक्यामध्ये बोरगाव धडकण्याला साहेब पाऊस पडला, पूर आला साहेब. 30 शेतकऱ्याचे साहेब जनावर वाहून गेले. तर तिथले मंत्री आहेत साहेब आमचे उदगीरचे, त्यांचेच फक्त कार्यकर्त्याचे माणसं साहेब त्यांनी त्या लेटर पॅडवर नाव लिहून त्यांनाच तेवढी मदत करायची साहेब. हे उरलेले काहीच कुणाचं काही नाही साहेब. घरकुलाला गेलं तर 5-5 हजार रुपये साहेब इंजिनियर मागले साहेब. 10-10 हजार रुपये साहेब. ते विहिरी जर मंजूर झाल्या साहेब तर 10 हजार रुपये दिल्याशिवाय सरकार आहे, बिनबुडव्याचं सरकार आहे. या सरकारला कुठलंच काही ज्ञान नाही आणि शेतकऱ्याशी बरीचशी अवहेलना करत आहे, तुटपुंजी मदत देत आहे. तुम्ही जो प्रश्न 50,000 प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 मिळावं ही आपण मागणी केला साहेब. तुम्हाला शतशः धन्यवाद देतो. आपण शेतकऱ्याचे जिव्हाळ्याचे प्रश्न अति मार्गी लावून तळमळीनं आपलं सगळं सोडून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलात साहेब. तुम्हाला शतशः धन्यवाद देतो आणि खरोखरच शेतकऱ्याचा नेता म्हणून आदरणीय उद्धव साहेबांना धन्यवाद देतो. फडणवीस नुसता पोपट पंची बोलणारा मुख्यमंत्री आहे. याला त्या खुर्चीवर राहण्याचा नैतिक अधिकार त्यानं गमावलेला आहे. साहेबाच्या समोर सांगतो. माता भगिनीनो, कालपासून मी मराठवाड्यात जो काही फिरतोय तो काही जाहीर सभा घ्यायला फिरत नाही. मी मुंबईतच जाहीर केलं होतं की मोठ्या सभा मी घेणार नाही.
पण शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणार. मला नाही वाटत आतापर्यंत कधी शेतकऱ्यांचं कोणी ऐकून घेतलं असेल. कारण सभा म्हटल्यानंतर मोठी सभा लागते, प्रचंड मोठं व्यासपीठ, मग त्याच्यानंतर सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या, आणि एकतर्फी बोलणं होतं. जसं मन की बात एकतर्फी होते. मी आज तुमची बात, जन की बात ऐकायला आलेलो आहे. कारण पॅकेज तर जाहीर झालं. दोन्ही गोष्टी आपण मानल्या पाहिजेत. एक तर आतापर्यंत गेल्या अनेक वर्षामध्ये एवढी मोठी भीषण आपत्ती मराठवाड्यावरती आलेली नव्हती. आणि त्याच्यानंतर मी पण येऊन गेलो, इतरही काही राजकीय नेते येऊन गेले. इथं भलं मोठं पॅकेज, आणि ते घोषणा करताना ते म्हणाले की आतापर्यंतचं म्हणजे इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, बरं वाटलं आम्हाला. दरवेळेला काही आदळ आपण केलीच पाहिजे याच्यातला काही भाग नाही. कोणी का असेना माझ्या शेतकऱ्याला मदत करत असेल, त्याच्या पाठीशी उभं राहत असेल, तर त्याच्या पाठी उभं राहण्याचं कर्तव्य हे आपल्याला बजावलं पाहिजे. म्हणून त्याचं आम्ही स्वागत केलं. अर्थात हे पॅकेज सुद्धा तुटपुंज होतं. याचं कारण त्यांनी जी काही घोषणा केली होती की हेक्टरी 17,500 वगैरे वगैरे, आपल्या शेतकऱ्यांची मागणी आहे हेक्टरी 50,000 रुपयाची. बरोबर आहे ना? मी जे बोलतोय ते हो की नाही तुम्ही सांगा. कारण हा पंजाब सरकारने दिलं आणि यांनी सांगितलं पंजाबपेक्षाही मोठं पॅकेज. खरं तिथलं पॅकेज आणि इथलं पॅकेज काय तुलना कशी करायची हे आपण कसं ठरवायचं हा एक प्रश्न आहे. पण त्यांनी जे पॅकेज जाहीर केलं त्याला चौथ्या दिवशी आलो होतो. आणि जो काही मी एक धावती भेट सगळ्यांची घेतली तेव्हा शेतकऱ्यांनाच विचारलं. कारण जेव्हा जेव्हा मी शेतामध्ये गेलो त्यावेळेला शेतकरी, आजही चिखल आहे पण तेव्हा तर ढोपरभर कमरभर पाणी आणि चिखल होतं. त्या चिखलात उभं राहून शेतकरी माझं त्याचं सडलेलं पीक आणि सगळं वाया गेलेलं पीक हे दाखवत होता. आणि मग त्यांच्याशीच बोललो मी. आणि शेतकऱ्यांनी मला सांगितलं की किमान 50,000 रुपये हेक्टरी हे मिळाले पाहिजेत. आणि साहजिकच आहे की पीक गेल्यानंतर कर्ज कसं फेडायचं. आता तुम्ही जो काही उल्लेख केला मी केलं, 2 लाख रुपयेपर्यंत पीक कर्ज मी त्यातनं तुम्हाला मुक्त केलं होतं. याचं कारण मी माझं ते कर्तव्य मानलं, उपकार नाही मानले. माझ्या ध्यानीमानी कधी नव्हतं मी मुख्यमंत्री होईल. आणि तुमच्या केवळ फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षित मला त्या खुर्चीवरती बसवावं लागलं आणि मी माझं कर्तव्य बजावलं. कोणतीही समितीपेक्षा तुमच्या आशीर्वादाचं पान तर मी कधी फेडूच शकत नाही. पण तुम्ही जे काही नेहमी माझ्या सोबत राहता म्हणून एक आपलं ऋणानुबंध म्हणा, नातं म्हणणं ते जपण्याचा प्रयत्न केला. आज सुद्धा मी मुख्यमंत्री नाहीये, पण आताही मला असं वाटतं की जरी हातात सत्ता नसली काही नसली, हे आताचं सरकार जे आहे डबल इंजिन सरकार नुसतं धूर सोडतंय, प्रत्यक्षात काहीच होत नाहीये. प्रत्यक्षात काहीच होत नाही. महाराष्ट्र पुढे जाईल असं वाटतंय. पण मधल्या काळामध्ये काही बातम्या सगळीकडे पसरतात, येतात. असं काही नाही की शहरामध्येच बातम्या येतात, ग्रामीण भागात येत नाही. आता एवढं मीडिया वगैरे आलेलं आहे की अगदी कानाकोपऱ्यात बातमी जाते. महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीत म्हणाल म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांचा नंबर जो करोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा, माझा नाही, आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचा नंबर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे 1 नंबर होता. आता खालून पहिला 10वा नंबर आहे. आणि मग नंबर 1 कशात आहे आपल्या महाराष्ट्र, कल्पना आहे तुम्हाला? भ्रष्टाचारामध्ये नंबर 1. काय प्रगती आहे. रोज भ्रष्टाचाराच्या बातम्या येतात रोज. पैसे नाहीये त्याच्यातला भाग नाहीये, पैसे आहेत पण त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहेत आणि मंत्र्यांच्या सगळ्या सोयऱ्यांसाठी, मुलाबाळांसाठी आणि त्यांच्या सगळ्या आप्तेष्टांसाठी आहेत. खोऱ्याने पैसा ओढतायत. दरवेळेला आता अंबादास विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी तर पुराव्यानिशी सरकारची चालपट काढली होती अधिवेशनामध्ये. आपल्या दुसऱ्या म्हणजे अनिल परब आहेत, त्यांनी सुद्धा पुराव्यानिशी वाळूचा कसा सगळा गैरव्यवहार चाललेला आहे, मंत्र्यांचे कसे बार आहेत, हे सगळं काढलं. पण आपले मुख्यमंत्री म्हणजे सध्या भाजपचं काय झालेलं आहे की भ्रष्टाचारांना पक्षात घ्यायचं. जे निष्ठावंत जे भाजपवाले आहेत त्यांच्या नशिबी आता हे बाहेरून येणारे जे उपरे आहेत त्यांच्या सतरंज्या उचलायचं काम करायचं आणि मुख्यमंत्री व्हायचं. म्हणजे खाली सतरंज्या घालायला कार्यकर्ते तयार, वरती पांघरुण घालायला मुख्यमंत्री तयार. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? मी आता परत काय होतंय की सारखं त्याचे किती पिकाचं साधारण तुम्हाला किती
हमी भाव मिळाला पाहिजे होता आणि प्रत्यक्ष विम्याचे पैसे मिळत आहेत किती? विमा मिळण्याचे ट्रिगरच जर का काढून टाकले तर नुकसान भरपाईचे पैसे मिळणार कसे? आता जे काय मुख्यमंत्री फिरतायत, मी मगाशच्या माझ्या शेतकऱ्यांच्या बैठकीत हेच सांगितलं की मुख्यमंत्री जे बोलले होते, मी मुख्यमंत्री असताना आपत्ती आली होती आणि तेव्हाही अतिवृष्टी काही ठिकाणी झाली, सतत धार पडत होती आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस तत्कालीन विरोधी पक्षनेते जोरजोरात सांगत होते ओला दुष्काळ जाहीर केलाच पाहिजे, बोलले होते ना. आणि मुख्यमंत्री झाल्यावर काय म्हणतायत, ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये. निवडणुकीच्या आधी म्हणाले होते आमचं सरकार आलं तर 7/12 कोरा करू, आता म्हणतात योग्य वेळी आम्ही कर्जमाफी देऊ. आणि त्याच्यासाठी मी आज त्यांना आव्हान देतोय की तुम्ही जे बोललात अशी एक तरी गोष्ट दाखवा की जे बोललात आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही कडक कारवाई करू. जे भ्रष्टाचार जितका मोठा तेवढा त्याचा मान मोठा. आता सुद्धा काल परवाकडे अंबरनाथ तुम्ही ते ट्विट केलेले आहे. मला काय कोणाच्या मुलाबाळांच्या मागे लागायचं नाही, माझी ती नीती नाही, माझी वृत्ती नाही, माझ्यावर ते संस्कार नाही. पण मुख्यमंत्री काय करतायत, एक एक प्रकरणं ही येतात कशी बाहेर, कोण सोडते बाहेर? आधी मिंदे गटाच्या मंत्र्यांची प्रकरणं आली, आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण आलं. मग सगळे विचारतात चॅनेलवाले तुमची प्रतिक्रिया काय होणार? काही होणार नाही. कारण आताची परिस्थिती अशी आहे, अमित शहा जे येऊन गेले त्यांनी काय सांगितलं की आता 29 साली कुबड्यांशिवाय भाजप सत्तेत आला पाहिजे. मग आता तर कुबड्या पाहिजेत. मग कुबडी आता फेकण्याची ताकद हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का? नाही. आता कुबडीला बदनाम करतील आणि 29 साली फेकून देतील. काय होणार नाही, क्लीन चिट देतील, शेतकरी बसेल बोंबलत, ते बसतील पैसे कमवून, जमीन कमवून. तुम्ही काय करणार? तुमच्याकडे कोणाचं? निवडणुकीच्या आधी तुम्हाला सगळे कोपऱ्याला गुळ लावून ठेवले. आता इकडे माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना त्यावेळेला बोललात की नाही तुम्ही? 1,500 रुपये मिळत आहेत, आता सुद्धा मिळत आहेत. पण त्यावेळेला सरसकट मिळत होते. 60 वर्षाची सुद्धा भेटणार सांगतो ना, त्यावेळेला सरसकट घरातील सगळ्या महिलांना देत होतात. मग तुम्ही काय म्हणाले की अरे बरं रे बाबा, आपल्याला काही का असे ना 1,500 रुपये सगळ्यांना मिळत आहेत, हे आहे ते सरकार बरं आहे, ह्यालाच पुन्हा निवडून देऊ. दिलं बसलं डोक्यावर. आता त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार, महिलांच्या नावाने अनेक बापे सुद्धा त्याच्यात घुसवले आणि त्याच्यात सुद्धा पैसे घोटाळा करून ठेवले आहेत. आणि आता आणखी घराघरात भांडणं लावत आहेत, घराघरात भांडणं. म्हणजे पहिलं जसं घरातील सर्व महिलांना 1,500 रुपये मिळणार होते, त्याऐवजी आता घरातील कुटुंबातील 2च महिलांना हे 1,500 रुपये मिळतील. आता त्या 2 महिला कोण, ते कुटुंब प्रमुखांनी ठरवायचं. म्हणजे घरात वाईट बोलणं, आम्ही कोणी बोलणं, लोक काय ते काय म्हणतात, हे बोलणार कारण हे विरोधात आहेत. पण प्रत्यक्ष माझा शेतकरी काय बोलतोय, माता भगिनी काय बोलतोय, हे दाखवण्यासाठी म्हणून मी आलो. तुम्ही काळजी करू नका, फक्त निश्चय खंबीर राहा. संकट येतात, संकट जातात. तसे सरकार आलेले आहे, सरकार पण जाईल, सरकार घालवावंच लागेल. कारण महाराष्ट्र हा कधी दगाबाजांचा होऊ शकत नाही. महाराष्ट्र सरकार येतं, सरकार जातं, शेतकऱ्यांनी ठाम राहावं. ज्या वेळेस शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळेस शेतकऱ्यांना भरीव कामगिरी करण्यात आली आहे असं बोलत ते नांदेडकडे रवाना झाले. सहकार्य करा, जय माता करा.